Hello student, today we are going to start the methods of integration. In previous lecture we have studied or evaluated the integrals which can be reduced in standard form by algebraic or trigonometric simplification. Today we are going to study special methods of integration. In that, three methods we have to study. First one is the integration by substitution. Second, integration by parts. Third, integration by partial fraction. First method, it is integration by substitution method. आता substitution म्हटल्यानंतर म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी सबस्टिट्यूट करणे, म्हणजे जो काही इंटिग्रल आहे, इंटिग्रेशन ऑफ f of x with respect to variable x म्हणजे f of x dx. म्हणजे या फंक्शन मध्ये जर तुम्हाला डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म मध्ये नसेल तो फंक्शन, त्याला आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करून इव्हॅल्युएट करायचं डायरेक्टली करता येत नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी चेंज करणं म्हणजे त्या फंक्शन मध्ये विशिष्ट टर्म बद्दल सबस्टिट्यूट ठेवणे आणि ते सबस्टिट्यूशन मुळे जर तो इंटिग्रल एखाद्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये येत असेल, जे आपल्याकडे फॉर्म्युले आहेत किंवा रूल्स ऑफ इंटिग्रेशन आहे त्यामध्ये जर तो कन्वर्ट होत असेल आणि आपल्याला इंटिग्रेशन घ्यायला सोपं जात असेल तर त्या ठिकाणी आपण त्या फंक्शन मध्ये जे काही चेंज करतो म्हणजे त्या व्हेरिएबल बद्दल सबस्टिट्यूशन ठेवतो, तर त्या सबस्टिट्यूशन न सोडवणे तर त्या मेथडला म्हणतात इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड. म्हणजे changing the given variable of the integration by suitable substitution which can be reduce the integrals in standard form. म्हणजे तो इंटिग्रल एक स्टँडर्ड फॉर्म मध्ये असेल, दिस मेथड इज कॉल्ड इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. म्हणजे पहा, आता समजा त्या फंक्शन मध्ये आपण काहीतरी सबस्टिट्यूट करायला लागलो, म्हणजे इफ व्हेरिएबल आहे त्या फंक्शन मध्ये x बद्दल समजा फाय ऑफ टी, की जो फाय ऑफ टी इट इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी. x इज इक्वल टू फाय ऑफ टी, इट इज द डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी. देन म्हणजे समजा थोडक्यात x इज इक्वल टू टी घेतला आपण, डिफरन्शिएबल आहे म्हणजे x ची डेरिव्हेटिव्ह काय होईल विथ रिस्पेक्ट टू x, इट इज 1 इज इक्वल टू t ची डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएबल असल्यामुळे dt बाय dx. मग या ठिकाणी dt ची व्हॅल्यू काय होणार आहे, हे dx इकडे येईल म्हणजे dx इज इक्वल टू dt. म्हणजे जर फंक्शन असं आहे इंटिग्रेशन ऑफ x dx आणि x इज इक्वल टू सबस्टिट्यूशन आपण काय घ्यायला लागलो t, म्हणजे x इज इक्वल टू t घेतल्यामुळे इट विल बिकम्स x इज इक्वल टू t घेतला, त्यानंतर dx डिफरन्शियल सुद्धा चेंज व्हायला लागलं, dx इट इज dt ही व्हॅल्यू म्हणजे तो रिड्यूस व्हायला लागलं. जसं हे डायरेक्टली आपण काढतो त्या प्रकारे हे सुद्धा सिम्प्लिफाय होते. मग या ठिकाणी x म्हणजे फाय ऑफ टी काहीतरी विशिष्ट सबस्टिट्यूशन घ्यायला लागलो आपण, मग डिफरन्शिएबल असल्यामुळे फाय ऑफ टी ची डेरिव्हेटिव्ह काय होईल, जर त्याला आपण विथ रिस्पेक्ट टू x न डिफरन्शिएट केलं तर इट विल बी फाय डॅश ऑफ टी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टी, इट इज dt बाय dx डिफरन्शिएशनच्या रूल नुसार. नंतर जो x आहे म्हणजे x इज इक्वल टू फाय ऑफ टी, तर x हा dx इकडे येईल म्हणजे x dx ची ही व्हॅल्यू किंवा f of x dx इट विल बी चेंज इंटिग्रेशन ऑफ f of x dx, इट इज इंटिग्रेशन ऑफ f of x इज इक्वल टू आपण काय घेतलं फाय ऑफ टी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फाय ऑफ टी, इट इज फाय ऑफ टी ची डेरिव्हेटिव्ह होईल फाय डॅश ऑफ टी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टी, इट इज dt बाय dx. हा dx इकडे येईल म्हणजे dx ची व्हॅल्यू काय होईल फाय डॅश ऑफ टी इंटू dt हे इकडे आल्यानंतर म्हणजे इट विल बी रिड्यूस इन दिस वे. नाउ बघा या ठिकाणी जर आपण या प्रकारे सबस्टिट्यूशन घेऊन फंक्शन कशामध्ये रिड्यूस करायला लागलो की स्टँडर्ड फॉर्म मध्ये, की जेणेकरून आपल्याला इंटिग्रेशन सहज काढता येईल. मग या ठिकाणी समजा एखाद्या फंक्शन मध्ये तुम्ही x क्यूब आलेला असेल, मग त्या x क्यूब बद्दल काहीतरी सबस्टिट्यूशन ठेवले तर तो फंक्शन स्टँडर्ड फॉर्म मध्ये रिड्यूस व्हायला लागलं. समजा x क्यूब इज इक्वल टू t घेतलं, मग जर व्हेरिएबल बद्दल तुम्ही t घेतलं तर डिफरन्शियल dx सुद्धा चेंज होणार, म्हणजेच काय होईल मग t, तर डिफरन्शियल dt यायला पाहिजे, तर dt ची व्हॅल्यू काय होईल x क्यूब ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x ती काय होईल 3x², t ची डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएबल असल्यामुळे dt बाय
dx म्हणजे इट गिव्स dt, व्हॅल्यू काय होईल dt ची, हे dx इकडं म्हणजे 3x² dx. जर त्या फंक्शन मध्ये 3x² dx असेल तर ती व्हॅल्यू dt होऊन जाणार. किंवा सेकंड एक एक्झाम्पल समजा की log x आहे, log x इज इक्वल टू, जर समजा सबस्टिट्यूशन तुम्ही t घेतली तर डिफरन्शियल dt काय होणार आहे, मग या ठिकाणी डिफरन्शिएट करावं लागेल आपल्याला. log x ची डेरिव्हेटिव्ह 1/x आणि t ची डेरिव्हेटिव्ह dt बाय dx अपॉन dx इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय होईल, म्हणजेच 1/x dx इज इक्वल टू dt, म्हणजेच dt इज इक्वल टू 1/x dx. म्हणजे त्या फंक्शन मध्ये ती दुसरी टर्म राहणार की जेणेकरून आपल्याला log x इज इक्वल टू t घेतलं तर 1/x dx हे dt होणार आणि ते इंटिग्रेशन घ्यायला आपल्याला सोपं जाईल. की साधा एक्झाम्पल पहा, एक्झाम्पल सपोज याच log x च्या रूपात घेऊ आपण. इंटिग्रेशन ऑफ इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ log x टू दी पॉवर n अपॉन x dx. याचं जर इंटिग्रेशन घ्यायचं तर याप्रमाणे, इफ यू पुट log x इज इक्वल टू t देन dt ची व्हॅल्यू काय होईल 1/x dx. मग log x म्हणजेच काय t टू दी पॉवर n ऍज इट इज. नंतर dt डिफरन्शियल dx सुद्धा चेंज करावा लागेल, काय होईल 1/x dx म्हणजेच dt, इथं 1/x dx ते काय होईल dt. आणि याचं इंटिग्रेशन आपल्याला सहज काढता येते t टू दी पॉवर n विथ रिस्पेक्ट टू t. त्यामुळे याचं इंटिग्रेशन काय होईल x टू दी पॉवर n च्या फॉर्म्युल्यानुसार t टू दी पॉवर n+1 अपॉन n+1 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. तर पहा हे सबस्टिट्यूशन मेथड जे आहे, सबस्टिट्यूशन म्हणजे दिलेल्या फंक्शन मध्ये विशिष्ट टर्म साठी किंवा व्हेरिएबल साठी सबस्टिट्यूशन ठेवल्यानंतर तो फंक्शन एक स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट होते, म्हणजे इंटिग्रल बिकम इन स्टँडर्ड फॉर्म विच कॅन बी इव्हॅल्युएटेड बाय युझिंग स्टँडर्ड फॉर्म्युला. म्हणजे सहज आपल्याला इंटिग्रेशन मिळेल. तर यासाठी पहा काही रिझल्ट आहेत आपल्याकडं की जेणेकरून आपल्याला सहज इंटिग्रेशन काढता येईल. जसं की f ऑफ x म्हणजे जर f ऑफ x टू दी पॉवर n इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन f डॅश x, देन द रिझल्ट मीन्स इस इंटिग्रेशन इट इज f ऑफ x टू दी पॉवर n+1 अपॉन n+1 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. म्हणजे थोडक्यात x टू दी पॉवर n चाच फॉर्म्युला आहे. x टू दी पॉवर n चं इंटिग्रेशन काय असतं, x टू दी पॉवर n+1 अपॉन n+1. पण x च्या ऐवजी जर अदर टर्म असेल तर त्या ठिकाणी काय करतो आपण, त्याच्या डेरिव्हेटिव्ह न मल्टिप्लाय, ती डेरिव्हेटिव्ह न डिवाइड, ती डिवाइड टर्म लेफ्ट साइडला घेतल्यानंतर ते होणार आहे मल्टिप्लाय, म्हणजे f ऑफ x टू दी पॉवर n इंटू f डॅश x. या प्रकारे ते ऑटोमॅटिक t टू दी पॉवर n+1 अपॉन n+1 ज्या प्रकारे टर्म आहे तिथं फंक्शन टू दी पॉवर n+1 अपॉन n+1 या प्रकारे राहणार. सेकंड वन f डॅश x अपॉन f ऑफ x, इट्स इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x, इट इज log ऑफ f ऑफ x प्लस c. या ठिकाणी काय करतो आपण, log x ची डेरिव्हेटिव्ह 1/x आहे म्हणून 1/x चं इंटिग्रेशन काय असेल log x. पण x च्या ऐवजी जर अदर टर्म असेल तर त्या ठिकाणी आपण इंटिग्रेशन log x जी काही x ची टर्म असेल अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट टर्म. मग इथं अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट टर्म इकडे मल्टिप्लाय होऊन जाणार, म्हणजे f डॅश x अपॉन f ऑफ x. डिनॉमिनेटरची डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटर मध्ये असेल तर त्या फंक्शनचं इंटिग्रेशन लॉग ऑफ दॅट फंक्शन किंवा लॉग ऑफ डिनॉमिनेटर असते, हे ध्यानात ठेवा. नेक्स्ट वन, सगळे फॉर्म्युले या प्रकारे आपल्याला कन्वर्ट करता येतात. इंटिग्रेशन ऑफ f डॅश x अपॉन रूट f ऑफ x, इट्स इंटिग्रेशन इज ट्वाइस रूट f ऑफ x. जसे की रूट x ची डेरिव्हेटिव्ह असते इट इज 1/2 रूट x. मग 1/2 रूट x चं इंटिग्रेशन इट इज हे 2 इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय, म्हणजे 1/रूट x चं इंटिग्रेशन 2 रूट x येणार. म्हणून इथं 1 अपॉन रूट f ऑफ x चं इंटिग्रेशन होईल 2 रूट f ऑफ x अपॉन f डॅश x, डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन, ते डिवाइड इकडे मल्टिप्लाय. म्हणून या ठिकाणी या प्रकारे आपल्याला ऍडजस्ट. याच्या अगोदर आपण जे काही स्टँडर्ड फॉर्म्युले स्टडी केलेले त्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युले आपण दोनच घेतलेले, साइन आणि कॉस. आता त्या पुढचे रिमेनिंग, कारण आपण डेरिव्हेटिव्हचा उलट केलेले, आता जे टॅन, कॉट, सेक, कोसेक त्याचे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले, तर पहा हे आपल्याला ध्यानात ठेवायचे. इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स dx, टॅन एक्स चं इंटिग्रेशन इट इज लॉग ऑफ सेक x प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c.
integration of tan x, it is log of sec x plus c. Second one, integration of cot x dx, cot x integration असते log of sin x plus integration constant c. त्यानंतर integration of sec x with respect to x, it is log of sec x plus tan x plus integration constant c, or this can be converted as log of tan of x by 2 plus pi by 4 plus integration constant c. त्याच प्रकारे कोसेक एक्स सुद्धा आपल्याला, तर कोसेक एक्स इंटिग्रेशन असते लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी, और टॅनच्या रूपात सांगायचं झालं तर लॉग ऑफ टॅन ऑफ एक्स बाय 2 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. या प्रकारे आपल्याला सबस्टिट्यूशन मेथडवर फर्स्ट एक्सरसाइज डिस्कस करायचे. यामध्ये पहा मॅक्झिमम आपल्याला पुढं पूर्ण ओव्हरऑल चॅप्टर मध्ये इंटिग्रेशन लॉग एक्सचा जो फॉर्म्युला आहे म्हणजे इंटिग्रेशन ऑफ 1 बाय एक्स, त्याचं इंटिग्रेशन लॉग एक्स असते. मग त्या ठिकाणी जर न्यूमरेटर मध्ये डेरिव्हेटिव्ह असेल म्हणजेच डिनॉमिनेटरची डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये असेल तर त्याचं इंटिग्रेशन लॉग ऑफ एफ ऑफ एक्स असते, हे ध्यानात ठेवा. आता आपण एक्सरसाइज 3.2a फर्स्ट एक्सरसाइज पाहू. तर यामध्ये पहा क्वेश्चन एक एक सबस्टिट्यूशनच्या सहाय्यानं